गेले 4 दिवसापासून भांडगाव परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा कहर. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. आपण या चॅनलला नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व फॉलो करायला विसरू नका. देवगाववरून शेतकरी आपले दूध घेऊन त्या दुधाच्या टेम्पोकडे जीव घेणी कसरत करत दुधाची कॅन घेऊन टेम्पोपर्यंत कसे पोचत आहेत हे आपण पाहत आहोत. गेल्या 4 दिवसापासून या भांडगावच्या नदीच्या पुलावर पाणी वाहत आहे. सर्व वाहतूक खोळंबलेली असताना याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी तर काय बेजबाबदारपणे वागत सुटलेले आहेत असेच या सर्व गोष्टीवरून दिसून येत आहे. कारण आज आपण पाहतोय भांडगावच्या नदीवर पाण्याचा कहर व लोकांची वाहतूक JCBच्या साहाय्याने कसे इकडून तिकडे ने-आण करत आहेत. जर समजा JCBच्या माध्यमातून कुठली जीवितहानी जर झाली तर या सर्व गोष्टीला कोण जबाबदार? JCBचा मालक बसून जाणार की प्रशासन? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भांडगाव परिसरामध्ये पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आलेला असताना त्या पुराच्या पाण्यातून मोटरसायकल असतील किंवा माणसांची वाहतूक असेल ही भांडगावमधील अंधारे बंधू यांचे JCB मशीनद्वारे लोकांना इकडून तिकडे ने-आण करण्यात ते मशगूल असतात. परंतु हे फुकट न करता प्रत्येकाकडून 100-200 रुपये घेत असतात. या सर्व गोष्टीचा आपण पाहत आहे JCBमध्ये पुढच्या तोंडामध्ये मोटरसायकल लावून कसे घेऊन जात आहेत. परंतु यामध्ये जर काही जीवितहानी झाली तर या सर्व गोष्टीला JCB मालक जबाबदार की जे आपले वाहन किंवा स्वतः जात असतील ते जबाबदार की प्रशासन? या सर्व गोष्टीचा भरच्या पाड्याने कारण JCBवाले एक मोटरसायकल घेऊन जायचं म्हणजे 100 ते 200 रुपये त्यांना मोजावे लागतात. परंतु वरून जर पाण्याचा लोड जर आला तर यामधून जर त्याची जीवितहानी झाली तर या सर्व गोष्टीचा सारासार विचार करणं काळाची गरज आहे. परंतु धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भूमपरांड्याचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करून पाहतात. कारण विकासच विकास आणि विकासाच्या नावाखाली चौकटी पेटणारे हे भाजप शासित व सैन्य प्रशासित आमदार असे या सर्व गोष्टीकडे कानाडोळा करून गप्पा आहे. JCB ऑपरेटरने मशीन पाठीमागे घेतलेली आहे. यामध्ये आणखीन तिकडनं 1-2 जण घेऊन आलेले आहेत. आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया हा फेसबुकवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपण मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व फॉलो करा.